जय भीम बहीण भावानं. हे बघा, 14 एकर शेती ज्यांची पूर्ण गावामध्ये एक वेगळी इमेज होती, या घराचं एक कशी दुर्दशा झाली. हे बघा, हे एवढंच आता एक खोपडं बाकी राहिलेलं आहे आणि हे 14 एकर फक्त माझ्या वडिलांनाच. बाकी काका आत्या यांचं तर खूप वेगळंच. निव्वळ अविचाराने. आणि परत दुसरी गोष्ट, हे बघा, हे मी काही लपून नाही ठेवत बहीण भावाने. हे माझ्या आईचे विचार. हिला ते विक्तू बाबाच्या आजूबाजूला भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांचे फोटो आहेत, पण कधीही ना भगवान बुद्ध यांच्या तत्वावर चालत, ना तिचा विश्वास आहे, ना डॉक्टर बाबासाहेबाच्या याच्यावर तिला हे आहे. तिला फक्त पाहिजे हे अशा प्रकारचे अंधश्रद्धा आणि बुवाबाजी. बरं, मग हे आहे इथे या विक्तूबाबाच्या नावानं तर हिने स्वतःचं पूर्ण आयुष्य घालवलं, पण पूर्ण आमच्या कुटुंबाचं पण. आणि जे घरातला मेन राहते तो जसा मागतो त्याचं अनुकरण सगळेच घरचे करतात. हे बघा, सगळं चित्र एक अवदस्या कशाला म्हणतात, तर हे चित्र अवदस्याची एक हे आहे. पूर्ण कुटुंबाचं एक उद्ध्वस्त झालं. आणि याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते का, एक मुलगी एका आईविषयी हे चित्र दाखवत आहे. विलाज नाही आहे बहीण भावानं. सगळ्यात लहान मी आहे. माझी आता 50शी गाठत आहे मी. आणि या वयामध्ये जर मला हे दाखवत असेल तर समजदारी घेऊन किती घ्यायची. म्हणजे स्वतःचं तर त्या बुवाबाजीच्या याच्यामध्ये आहेच, पण पूर्ण कुटुंब माझ्या तालावर का बरं नाही नाचत. मी जशी करते तीच पूर्व दिशा का बरं तुम्ही मानत नाही. त्याच्यासाठी कुठल्याही थळावर माझी आई जाते तिच्या जिद्दीसाठी. बाकी सगळे लोक तिच्या तालावर नाचतात, पण ते मला सहन नाही होत. मला हे अशा प्रकारचं आयुष्यात कधी पटलं नाही. आणि मी इथे कधीही आयुष्यात, माझ्या आयुष्यात या गोष्टीला स्थान नाही आहे. एक श्रद्धेच्या ठिकाणी राहते. माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या याच्यात एक श्रद्धा आहे. मी कोणालाही माझा बोलण्याचा उद्देश नाही. माझी व्हिडिओ बघून कोणाला वाटेल का आम्हाला म्हणजे याच्यामुळे हे होत आहे, तर माझा उद्देश कोणालाही कोणाचे मन दुखवण्याची नाही आहे. मी म्हणते आणि प्रत्येक व्यक्तीची एक श्रद्धा म्हणून राहते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप फरक आहे. श्रद्धा ठेवून प्रयत्नशील इमानदारीने कार्य करणं, ती गोष्ट कोणालाही खटकत नाही. माणुसकीच्या दृष्टीनं त्या गोष्टीला कोणीही मान्यता देते. पण अंधश्रद्धा ठेवून कुठलंही कार्य नाही केलं तर मात्र त्या गोष्टीचा सगळ्याच कुटुंबाला नाही तर त्या कुटुंबाच्या संपर्कात असणाऱ्या हर एक कुटुंबाला, हर एक व्यक्तीला, हर एक जीवाला त्रास होतो. त्याचं उदाहरण हे आता मी तुम्हाला दाखवत आहे. आणि आता माझ्या आईचा उद्देश तोच आहे. आणि त्याच्यामुळे माझी आईनं मला वारसातून बेदखल केलेलं आहे. का तिच्या चुकीच्या गोष्टीला मी कधी प्रोत्साहन नाही दिलं. आणि ही गोष्ट माझ्या वडिलाला चांगल्या रीतीनं पटत होती, पण माझ्या वडिलाचं ती चालू देत नव्हती.
एक हिंमत माझ्या वडिलाला माझीच होती. आता माझे वडील गेले, आता मी एकटी पडली, तर तिने मला टोटली कुटुंबातूनच कागदोपत्री बाहेर फेकून दिली. तर हे कितपत योग्य आहे? असं कोणी करतात का? कोणती माय अशी राहते? आता तरी या तरी वयामध्ये तिला समज यायला हवा. मी आताही तिच्या वयाची आहे, तिची मला काळजीच वाटते, आणि हे सगळं मी करत आहे तर कुठून तरी तिला समज यायला हवा. कुठून तरी हे व्हायला, जे करत आहे ते चुकीचं करत आहे. उद्देश माझा एवढाच आहे का तिनं जे चुकीच्या एक दिशाभूल रस्त्यानं जे आयुष्य घालवलं, ती शेवटच्या वेळेस तरी त्या गोष्टीचं तिला भान येवं, निव्वळ एवढाच माझा उद्देश आहे.